शौर्य, शक्ती, जय मल्हार, विवाह सोहळा. ये हळूहळू ये. बघ तिथं झाडाखाली सावली दिसतीय. चल तिथंच बसू. हा चला चला. खंडोबाराया दमले ग बाई. आपला भाकर तुकडा सोड, घास घास खाऊ आणि निघू पुढं. वाईच घोडभर पाणी मिळेल का हो? अहो देते की बाबा. अहो बाबा, अहो हळूहळू प्या. या बसून प्या पाणी. आणि वय कुठं निघालात? वारीला. या बाई आता ती तर झाली ना बाबा मागल्या महिन्यात. आरती पांडुरंगाची ती झाली माझी. आता चाललोय मल्हारीच्या वारीला, जेजुरीच्या खंडोबाला. अरे वा, आम्ही तिकडे चाललोय दर्शनाला. आव लय लांबून आलोय आम्ही. आणि तुम्ही कुठून आलाय? म्या घाटा खालून आलोय. हा लय लांबून लांबून लोक येतात. देवाचा महिमा आहेच तसा. मल्हारी नवसाला पावतो, हाकेला धावतो. तारण्यासाठी तर अवतरला ना त्यो. बाबा मार्तंडाचा महिमा ठाव आहे तुम्हासनी? हा थोडा भूक ठाव आहे. बाबा तुम्हाला खंडोबारायाबद्दल सगळं माहिती आहे? मग आम्हाला बी ऐकायला आवडेल बघा. सांगा ना थोडं बघ. या मोर आडुशाला बसू. चला. मणिपूर पर्वतावर मणी आणि मल्ल नावाचे दोन असुर होते. ब्रह्मदेवाचे वरदान मिळाल्यामुळे ते उन्मत्त झाले होते. उन्मत्त मणी आणि मल्ल दैत्यांनी आपल्या अत्याचारानं सर्वत्र हैदोस मांडला होता. त्यांचा विनाश करण्यासाठी अखेर भगवान शंकरांना मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला. शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव भरधाव मृत्यू गत प्राण गोत्र ईश्वरा सांभाळ तुझा गगडी मुकुटमाणी जोडला नयनी चंदरदी साधा तुलालना मला तुझी आस भेटी शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव 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 मल्हार सदा शिव
या मल्हारी मार्तंड देवानं मनी आणि मल्ल मारला आणि जेजुरी गडावर जाऊन राहिले बघा. आणि मग देवानी म्हाळसासोबत लगीन केलं ना. अग आधी माया पार्वतीचं रूप की गते. खरंय बाबा. नेवासा इथं एक शिवभक्त होता, तिम्मा शेठ वाणी नावाचा. त्याची पोरगी म्हाळसा. पाली गावात मल्हारी मार्तंड सोबत म्हाळसाचा विवाह झाला. आणि मग देवानं दुसरं लगीन बानू धनगिरींसोबत केलं. त्याची काय कथा आहे सांगा की. सांगतो. तुम्ही साऱ्या जणी आता उपवर झाल्या आहात. भविष्याच्या दृष्टीनं तुमचं काय प्रयोजन आहे त्यावर चर्चा करण्यासाठी आपणास बोलावलं आहे. आपण आमचे जन्मदाते आहात पिताश्री. हो पिताश्री, आपणच आमचे भाग्यविधाते आहात. नाही, माझं भविष्य ठरवण्यास मी समर्थ आहे. जयाद्री! जयाद्रीच्या उत्तरानं इंद्र क्रोधित झाला. त्यानं त्याच्या शक्तीचा वापर करून जयाद्रीला जंगलात सोडून दिलं. नाशिक मधील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गाव हा धनगरांचा गाव म्हणून ओळखला जात होता. अनेक धनगर बांधव इथे गुण्या गोविंदानं राहत होते. त्यातील एक होता यमू धनगर. त्याला ही बानाई सापडली. अरे महादेवा, कुणाचं लेकरू म्हणायचे. अरे हाय का कुणी? उन्हात अनात काट्या फुट्यात असं लेकरसनी चाकल्या काहीच हाय का नाही? अरे बाय, रडू नका. हा गमय आहे ना. हा. महादेवा, यमू धनगरानं महादेवाचा प्रसाद समजून पदरात घेतलं. तिचा मायेनं सांभाळ केला. पण बानूला महादेवाच्या भक्तीचं वेड लागलं. एकीकडे बानू महादेवाच्या पूजेत लीन होती, तर दुसरीकडे जेजुरी गडावर देव मल्हारी आणि म्हाळसाचा संसार सुखानं सुरू होता. नारायण नारायण. मुनिवर, आपण येण्याचं निश्चित काही प्रयोजन असेल. प्रयोजन काय? आपल्या दर्शनाची आस होती फक्त नारायण नारायण. आपण सर्व ज्ञानी आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्या लीला आम्हा पामरांना कधी उमगाव्यात भोलेनाथ? म्हणजे इकडे म्हाळसा देवी सोबत तुम्ही आहात म्हणून त्या निश्चिंत आहेत, आणि तिकडे तुमची एक भक्त तुमच्या विरहात झुरतीये बघा. नारायण नारायण. देवी पार्वतीनं हिला वचन दिलं होतं, कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही आमची